जळगाव स्टेशनवर चालत्या ट्रेनमध्ये चढताना एका महिलेचा मृत्यू झालाय, पण टीसीनं या महिलेला धक्का दिल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी आणि सहप्रवाशांनी केलाय। टीसी दारू प्यायला होता असा आरोपही या महिलेच्या नातेवाईकांनी केलाय। दरम्यान टीसीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दृश्यांमध्ये आपण पाहतोय स्पष्टपणे असं दिसतंय की ही महिला चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करतेय। दरम्यान या प्रकरणाबाबत प्रत्यक्षदर्शी आणि मृताच्या नातेवाईकांनी काय सांगितलं ते देखील पाहूया। टीसीकडे गेली तो म्हणाला की मला तिकीट दाखवा। तिने पर्समधून तिकीट काढून त्यांना दाखवला। त्यांनी बघितलं, म्हणे असं करा, तुम्ही पुढे एसीच्या भागात जा। एसीमध्ये टीसी उभा होता। त्याने दोघी मुलांना मध्ये घेतलं आणि हिला म्हणतो की हात द्या, हात द्या। तर ती मुलगी हात नाही देत। ती म्हणे तू बाजूला सरक, मी चढून जाईल मध्ये। तो बाहेर सरकला नाही, मध्ये सरकला नाही। तिने जागा दिली नाही आणि मध्ये बरोबर तिला ओढून घेतलं आणि जवळ करण्याचा प्रयत्न केला। विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ती मुलगी मागे सरकली आणि तिचा पाय सटकला आणि ती खाली पडलेली आहे आणि तो पूर्ण फिटमध्ये दारू पिलेला आहे। तो बैठने के बाद में ट्रेन एकदम से स्टार्ट हो गई। तो ट्रेन स्टार्ट होने के बाद में दीदी चढ़ी वहाँ पे। चढ़ने के बाद में भी उसने ये किया, मतलब चढ़ने नहीं दे रहा था, हाथ दे रहा था, बोले हाथ दो हाथ दो। दीदी बोले मैं चढ़ती हूँ, तो भी सुना नहीं उसने। हाथ दो ही करा लास्ट तक। गिरने के बाद में भी वो मतलब वैसा भगा, उसने सबने देखा, हमने देखा, उसे गिराया। उसके बाद में भी वो ऐसा बोल रहा था कि मतलब वो वहाँ से फरार ही हो गया। पूरी तरह से पुलिस उसे बचाने की कोशिश कर रही है। मध्ये चढ़ने के लिए 32 इयर्स उज्ज्वला पांड्यानी चढ़ताना उसी टाइम ये टीसी सालुंके वो गेटवर उभे रहता। उन्होंने चढ़ने नहीं दिया आणि ढकलून दिया असा कंप्लेंट उसका बहिणीची मुलगा ने दिया है। उसमें से हमने अभी FIR दाखल किया है। अभी टीसी पण आमच्या कस्टडीमध्ये आहे।